हॅलो फ्रेंड्स, आजची एक नवीन पोएम आहे इफ. इफ नावाची पोएम जी आपण आज पाहणार आहोत. SSC स्टँडर्ड स्टेट बोर्ड. ठीक आहे. हे इफ पोएममध्ये नेमकं आहे का? सो डिअर फ्रेंड्स, यू विल बी सरप्राइज दॅट दिस पोएम इज वन ऑफ द ॲडवाइस फ्रॉम अ फादर टू हिज चाइल्ड. ही पोएम एक ॲडव्हाइस केलेला आहे एका वडिलांनी आपल्या मुलाला. आणि ह्या पोएममध्ये जगातल्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. जसं की आपण कसं वागायला पाहिजे जेव्हा एखाद्यावर परिस्थिती बिकट असते, सर्व लोक आपल्या अगेन्स्ट उभे राहिले तर तेव्हा आपल्याला कसं वागायला पाहिजे, आपण कसं स्वतःला प्रूव्ह करू शकतो, कसे आपले ड्रीम्स आपल्यावर हावी नको व्हायला, कशा पद्धतीने आपण जीवन हे सक्सेसफुली जगू शकतो. मित्रांनो, ही एक बेस्ट पोएम आहे जी माझ्या आयुष्यातली सुद्धा खूप फेमस आवडीची आहे. चला तर सुरू करूया आपण आपली पोएम इफ. रायटरची पहिलीच लाईन पहा. इफ यू कीप. कोणी लिहिलेली आधी आपण ते पाहूया. ही पोएम रुडियार्ड किपलिंगने लिहिलेली आहे. रुडियार्ड किपलिंग हा एक इंग्लिश जर्नलिस्ट होता, शॉर्ट स्टोरी रायटर होता, पोएट आणि नॉव्हेलिस्टसुद्धा होता. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन द युनायटेड किंगडममधला इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th and 20th century. ही वॉज अवॉर्डेड. त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेला आहे वयाच्या 42व्या वर्षी 1907 मध्ये. आणि त्याचे जंगल बुक तर तुम्ही ऐकलंच असणार. जंगल बुक नावाचं खूप पुस्तक फेमस होतं त्यांचं. इंडियामध्ये मोगली नावाचं कॅरेक्टर फेमस होतं. ठीक आहे. चला मित्रांनो, आधी आपण आपल्या पोएमवरती लक्ष देऊया. पहा, रायटर काय सांगतो. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू. लक्षात घ्या, व्हेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. रायटर म्हणतो, जर का तू तुझं डोकं शांत ठेवलं, कीप युअर हेड्स म्हणजे डोकं शांत ठेवणे. जर का तू तुझं डोकं शांत ठेवलं, जेव्हा सर्व लोक तुझ्यावरती ब्लेम करत असतील आणि तेव्हा ते तुझ्यावरती सटकलेले म्हणजे तुम्ही समजू शकता, संतापलेले असतील आणि तुला सर्व ब्लेम करत असतील, तेव्हा तुझं डोकं शांत ठेव. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ इन ऑल मेन डाऊट यू, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. मेक अलाउन्स फॉर हे एक चांगला फ्रेज आहे. मेक अलाउन्स फॉर, तर त्याचा अर्थ मेक अलाउन्स फॉर म्हणजे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट यू. आधी लक्षात घे की दुसरे सुद्धा काय म्हणतात. टेक इन टू कन्सिडरेशन, त्यांना विश्वासात घे, विचारात घे. की बघ, जर का लोकांना दुसरी लाईन सांगते की जर का कोणाला तुझ्यावर डाऊट असेल, तुझ्या कर्तृत्वाबद्दल डाऊट असेल, की तू समजून घ्या एखादी गोष्ट करू शकशील किंवा करू शकणार नाही, तू एखादी गोष्ट चुकीची केली किंवा बरोबर केली, समथिंग लाईक दॅट, तर मेक अलाउन्स फॉर, तर त्याचे डाऊटिंग तू कन्सिडर कर, विचारात घे की हे असं म्हणतायत तर का म्हणतायत, आणि ते जर तसं आहे तर त्यांना प्रूव्ह पण कर. दे वर रॉंग, प्रूव्ह करून दाखव. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about, don't deal it lies. being lied about म्हणजे एखाद्याबद्दल इतरांकडून खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जात असतील तर त्यांना तू बळी पडू नको. इन शॉर्ट म्हणजे काय आहे, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. जर का तू वेट करत असेल आणि तू पूर्णतः वेट करून थकला नसेल, कंटाळला नसेल, किंवा लोकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बोलल्या जात आहे, बिंग लाईड अबाउट, आणि लोक त्या एखाद्या गोष्टीबद्दल तुला वारंवार खोटं सांगताय आणि त्या इकडे तिकडे स्प्रेड होत आहे, तर डोंट डील इन लाईज. तर त्यांच्याशी तू जर का डील करत नसेल, त्यांना तू ऐकून घेत नसेल, ते तू पचवून घेत नसेल, ऑर बिईंग हेटेड, डोंट गिव वे टू हेटिंग. आणि जर का बिईंग हेटेड, दुसऱ्यांकडून तुला हेट केली जात असेल, आणि गिव अवे टू हेटिंग म्हणजे तिरस्कारांच्या भावनांना वगैरे बळी पडत असेल, तर तू त्यांना बळी पडू नको. अँड इट डोंट लुक गुड नॉर टॉक टू वाईज. आणि जर का तू अगदी चांगला सुद्धा दिसत नसेल आणि टॉक टू वाईज
जर व्यवस्थित बोलतसुद्धा नसेल, अतिहुशारी दाखवतसुद्धा नसेल किंवा काहीच गोष्ट करत नसेल, तर समजून घे तुला काय काय करायचं आहे. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर, जर का तू स्वप्न पाहत असेल आणि त्या स्वप्नांना तुझ्यावर जर का हावी होऊ देत नसेल. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट युअर एम, जर का तू विचार करत असेल आणि तुझ्या एमलाच फक्त एक विचार राहून देऊन जर का पडू देत नसेल. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर, ट्रम्प म्हणजे विजय असतो, व्हिक्ट्री, महान सफलता. जर का तू एखाद्या विजयाशी मिळत असेल म्हणजे जर का हासिल करत असेल किंवा एखादे डिझास्टर तुझ्या लाईफमध्ये येत असेल, अनर्थ तुझ्या लाईफमध्ये येत असेल, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, जर का तू चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट दोघांना जर का सारखं ट्रीट करत असेल तर, म्हणजे इम्पोस्टर्स इथं काय आहे, दांभिक भोंदू लोक यांच्याबद्दल सांगलेलं आहे. म्हणजे कधी कधी ते आपल्याला चांगले लोक पण भेटतात, कधी कधी जीवनामध्ये वाईट लोक पण भेटतात. वाईट लोक अशा पद्धतीने भेटतात की ते आपली स्तुती करतात. तसं इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, आणि जर का तुला फक्त सत्य ऐकण्याची सवय आहेत किंवा तू ऐकून घेतो आणि तसं बोलतसुद्धा असेल, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक द ट्रॅप फॉर फूल्स. ट्विस्टेड बाय समवन म्हणजे एखाद्याला फसण्यासाठी अर्धसत्य सांगणे किंवा सत्य ओढवून सांगणे. जर असं करत असेल, टू मेक ट्रॅप फॉर फुल्स फसवण्यासाठी, ऑर वॉच द थिंग्स यू गॅव युअर लाईफ टू ब्रोकन, आणि तू त्या गोष्टी बघत असेल, समजत असतील जे तुझं जीवन बदलू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात, तशांवरती विश्वास ठेवत असेल. अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स म्हणजे वाया गेलेले, बाहेर पडलेले, बाहेर गेलेले, वाया पडलेले. नेव्स म्हणजे स्लेव्स, जर का तू त्यांचा ट्विस्टेड बाय स्लेव्स म्हणजे तू त्यांचा गुलाम होत नसेल. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन चेंज द ट्रूथ लिटल गेन, जर तू असं करत असेल. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, जर तू लोकांशी बोलत असेल आणि तुझे सद्गुण जागृत ठेवत असेल. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लॉस द कॉमन टच, पण एखाद्या वेळेस राजांसोबत राहत असताना, श्रीमंत लोकांना सोबत राहत असताना, गरिबांना सुद्धा जर तू सोबत ठेवत असेल, त्यांच्याशी तुझे संपर्क असतील, त्यांच्याशी सुद्धा तू जुळून असेल. इफ नेदर फोईज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, जर का तुला तुझे दुश्मनसुद्धा आणि मित्रसुद्धा हर्ट करू शकत नसतील. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नोन टू मच, काउंट विथ यू म्हणजे सर्वेचे सर्व तू जर का सर्वेचे सर्व तुझ्यासोबत दिसत असतील, काउंट विथ यू सर्व समभाव असणे, सर्वांशी संबंध ठेवणे, जर असा असशील तू आणि कोणीही तुझ्याकडून सुटत नसेल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनट्स म्हणजे सर्वात महत्त्वाचा शब्द आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक क्षण अक्षम्य असणे, अमूल्य क्षण. जर का तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा अमूल्य असेल. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिझास्टर्स रन, काय म्हणतोय तो, विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिझास्टर्स रन, अर्थात एका मिनिटातील सर्व 60 सेकंदाचा सदुपयोग तू जर करून घेत असेल व्यवस्थित आणि त्याच्यातला एकही सेकंद जर का तू वाया घालत नसेल तर युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू बी अ मॅन माय सन. तू जर का असं जर करत असेल तर तू जगातला सर्वात महत्त्वाचा आणि परिपूर्ण, टू बी अ मॅन, एक परिपूर्ण उत्तम व्यक्ती बनू शकतो माझ्या मुलगा. समजली असेल पोएम. म्हणजे इथं आपल्याला ॲडवाईस केला, एक सेकंदाचा सदुपयोग करा, कोणाला बळी पडू नका, खोट्या गोष्टींना बळी पडू नका. तुमच्याजवळ जरी श्रीमंत झाले तुम्ही म्हणजे श्रीमंती आली तर तुम्ही गरिबांना दूर सोडू नका. अशा पद्धतीचा ॲडवाईस आपल्याला ह्या पोएममधून मिळतो. रुडयार्ड किपलिंग हे जगातले सर्वात महत्त्वाचे आणि मोठे रायटर होते. तरी तुम्ही ही पोएम 1-2 वेळा वाचल्याने मला वाटतं अधिक चांगली समजेल. आय होप की तुम्हाला समजली असेल आणि आवडली पण असेल.
तर माझ्या व्हिडिओला कृपया लाईक आणि शेअर करा.